लाख रुपयापेक्षा कमी घेणार नाही. बरं मी बघते काय करायचं ते. ओके, आता मी तुम्हाला वृंदाच्या त्या बांगडीच्या प्रकरणातनं मी बाहेर काढतो आणि त्यासाठी तुम्ही मला 1 लाख रुपये देणार आहात. काम झाल्यावर देणार आहे. अर्थातच काम झाल्यावरच. म्हणजे तू त्याला दुबईला जाण्यापासून थांबवणार आहेस, बरोबर? अहो सासूबाई, हा विषय वेगळा आहे, त्याचे वेगळे पैसे आकारले जातील. ठीक आहे, परवडत नसेल तर नाही म्हणून सांगा ना, नाही करत काम ते. ठीक आहे. मग सासूबाई पैसे तयार ठेवा. आता तू ठरवायचंय तुला काय करायचं. माझं असं म्हणणं आहे की एकदा पासपोर्ट येऊन दे, दुबईचं कन्फर्म होऊ दे, मग जर का तुला हा बांगडीचा मॅटर बाहेर काढायचा असेल तर काढू शकतोस. ठीक आहे भाऊजी, तुम्ही जसं सांगताय ना तसंच करावं लागेल. वृंदा, हे पैसे घे. 75,000 रुपये 3 महिन्यासाठी आणले. या पैशांमध्ये नवीन घराचं डिपॉझिट, भाडं, दुबईचा व्हिसा असे खर्च बसवावे लागतात. सांभाळून ठेव. मी आठवण येते. काळजी करून कमी आहे ना तुमचा जावई लक्ष्मीकांत. मी सगळं करतो व्यवस्थित, फक्त पैसे तयार ठेवा. पैसे. कुठून आणलेस हे पैसे? चोरलेस? चोरलेस? चोरले. माझ्याच घरात चोरी करतोस, माझ्या घरात चोरी करतोस. तुमच्या नाही, वृंदाच्या घरात चोरी केली मी. तिच्या खणातून चोरले मी पैसे. या नोटांचे नंबर मगनभाईकडे लिहिलेले असतील आणि ते पैसे प्रसादनी आणले, ते वृंदानी ठेवले तुझ्या समोर आणि ते तू चोरलेस. त्यामुळे चोर आणि पुरावा दोन्ही हाताशी आहे माझ्या. पोलिसांना कळवते, जा खडी फोडायला जा. अहो सासूबाई, असं काय करताय? अहो मी तुमच्यासाठी चोरी केली ना. माझ्यासाठी? माझ्याशी डबल गेम केलास? भोग आता स्वतःच्या कर्माची फळं. सोड फोन, फोन सोड. अहो सासूबाई, मी तुमच्या पाया पडतो, पण प्लीज असं करू नका. मी तुमचं काम सगळं फुकटात करेन. काय ते? काय? तुमचं काम फुकटात करेन, एकही पैसा घेणार नाही मी तुमच्याकडून आणि प्रसादला दुबईला जाण्यापासून थांबवेन. हे सगळं मी फुकटात करेन. हे बघ प्रसाद, दुबईची नोकरी काही रोज रोज चालून येत नाही आणि तिकडे मिळणारे पैसे इंडियन करन्सीज मध्ये खूप जास्त असतात. अरे इकडे येऊन तुला स्वतःचं घर घेता येईल. निघायचं ना? हा, निघायचं ना? सायबर कॅफेत जायचंय आपल्याला. हो, चल चल. येतो वृंदा, बाय. तिच्याकडे जायचं आणि माहिती काढायची. प्रसादचं दुबईला जाणं कुठवर आलं. ठीक आहे, मग तू यांना लॉकर मध्ये नाही ना टाकणार? नाही, तू जर माझं काम नीट केलंस तर मी त्याला लॉकर काय लॉकअप मध्ये नाही टाकणार. ठीक आहे, मग मी करते तुझं सगळं काम. पण आई, तू यांना लॉकर मध्ये टाकण्याचा विचार सोडून दे. कारण हे म्हणत होते की तू जर पोलिसांना सांगितलं तर हे पण वृंदाचं सांगतील. पोलीस नाही विश्वास ठेवणार, पण बाबा तर ठेवतील. अगं पार्टे, मला पोलिसाच्या धमक्या देतेस तू? अगं मी जन्माला घातली तुला, एवढी वाढवली पोसली तुला, घोडी झालीस एवढी तू. हे पान फेडतेस माझे. चलो उठ आधी, जा आणि त्या वृंदाला विचारून घे जा.